गेली तब्बल 20 वर्ष रखडलेल्या नेरळ कळंब जिल्हा मार्गाच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात तर झाली, पण आता हेच काम वादाच्या भोवऱ्यात सापडले। सुरू असलेल्या या रस्त्याच्या कामावर मनसेने अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून प्रशासनाला थेट इशारा दिलाय। रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा, सुरक्षेचा अभाव आणि निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याचा थेट आरोप मनसेचे कर्जत तालुका अध्यक्ष यशवंत भावरे यांनी केलाय। रस्ता खोदला असूनही अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेले नाही, त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकांना रस्ता दिसत नसून शेकडो लहान मोठे अपघात घडल्याचा दावा भावरे यांनी केलाय। प्रशासनाने तातडीने या कामाची गुणवत्ता तपासावी, आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे। दादा, हा कुठला रस्ता आहे आणि काय या रस्त्याची परिस्थिती आहे? आपण आता नेरळ कळंब जो रोड आहे त्याच्यावर उभे आहोत आणि इथे अनेक म्हणजे 15-20 वर्षापासून हा रोड एकदम खराब होता आणि कुठेतरी लोकांना अपेक्षा होती का हा रोड चांगला होईल आणि त्याचं काम चालू झालं आणि लोकांना वाटलं का होईल काहीतरी, पण इतकं खराब निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे का म्हणजे त्याला क्वालिटी तो रस्ता 1 वर्ष टिकेल का 2 वर्ष टिकेल याचीसुद्धा गॅरंटी नाही। आणि जे ज्यांनी साईडला जे डिवायडर बांधले बॅरिकेडिंग बांधले, आता त्या बॅरिकेडच्या वर रोड गेला आहे आणि त्याच्या बाजूला त्यांनी जी साईड पट्टीला माती टाकतायत ती एक रोडच्या लेवल खाली रोडच्या लेवलपेक्षा ती खाली आहे। पावसामध्ये ती माती वाहून जाईल, ते राहणारच नाही। आता हे काम कोणत्या लेवलने करतात त्यांनाच माहिती आहे आणि पाणीसुद्धा ज्या लेवलने पाणी मारायला पाहिजे त्या लेवलने ते पाणी मारत नाही आहेत। मग हा रस्ता टिकेल कसा? आणि त्यांच्यावर कुठल्या स्थानिक सत्ताधाऱ्यांची हात आहे माहीत नाही, कारण ते त्यांच्या मनमानीने काम करतात आणि इथे जे 3 सत्ताधारी 3 पक्ष आहेत यांचे कार्यकर्ते ह्या रोडनी रोज ये जा करत असतात। एकही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी त्याच्याकडे लक्ष देत नाही। म्हणजे याचा अर्थ काय समजायचं? त्यांच्यावर ते स्वतःची मनमानी करतात, म्हणजे यांच्यावर कोणाचा तरी पाठबळ आहे, कोणाचा तरी हात आहे, म्हणून हे असला निकृष्ट दर्जाचं काम करतायत। याच रस्त्यावर आत्ता काही अपघात सुद्धा घडलेले आहेत। अपघात कशामुळे घडलेले आहेत आणि काय नेमकं अपघात घडलेला आहे, किती जखमी झालेले आहेत, काय अंदाज आहे? ह्या रस्त्यावर जे काम चालू आहे ते आता साईड पट्टीला भरावा करताना जी माती टाकतात ते रस्त्यावरच टाकतात आणि त्याच्यावर पाणी मारतात। मग ती माती न काढता पाणी मारतात, मग ते एकदम चिखल होते। त्या चिखलावर भरपूर म्हणजे एक 20-25 गाड्या तरी पडल्या, त्याच्यामध्ये 2-4 जणांचे चांगला मार लागला। मग आता याला जबाबदार कोण? सर बोला, काय 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 आपली मागणी असणार आहे? आपली मागणी अशीच असणार आहे की हा रस्ता कुठंतरी एवढ्या वर्षांनी होतो आहे तर तो चांगल्या पद्धतीचा झाला पाहिजे, चांगल्या क्वालिटीचा झाला पाहिजे। आणि हे जे पैसे आहेत हे सामान्य नागरिकांचे आहेत। मग ते जर सामान्य नागरिकांचा पैसा असा जर फुकट जाणार असेल तर मग त्यांना न्याय कसा मिळणार? आणि हे जर पैसे जर त्या जे सत्ताधारी आहेत त्यांच्या खिशातच जाणार असतील तर मग हा रस्ता नाही केलेलाच बरा ना, तर कशासाठी करायचा?